पण मग त्या ह्याच्यात मला हे व्हिज्युअलाइज करायला लागतं आणि घराला तशी रेखी द्यायला लागते. वेगवेगळे आमच्याकडे जे सिम्बॉल्स आहेत ते काढायला लागतात आणि ती एनर्जी जी आहे ती पूर्ण घरामध्ये एक गोष्टीला कशी ती कव्हर करत चाललेली आहे. ओके. आणि मग हॉल कसा पूर्ण कव्हर झालेला आहे. मग त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आल्या. मग समजा जर तिथे काही असेल, हं. समजा ब्लॉक असेल, तर त्या काही क्षणापुरता तो जाणवू शकतो आपल्याला आणि तो ब्लॉक जाणवतो. ब्लॉक म्हणजे ब्लॉक एक्झॅक्टली? म्हणजे काय, की काहीतरी एखादी अशी गोष्ट ठेवलेली आहे, की समजा तुमचा बेड आहे. हं. नॉर्मली जसं म्हणतात, की दक्षिण-उत्तर हां, वगैरे असं ठेवू हां. नये. तर तिथे जर तुम्ही अडलात, तर तुम्हाला कळतं आणि ते तुम्ही सांगू शकता, की माझ्या मते असं-असं आहे. पण काय होतं, की आजकाल प्रत्येकजण वास्तू आणि ज्योतिष, पत्रिका हे हं, करून देतं. त्यामुळे मी फक्त सजेशन देतो, की हं. बाबा माझ्या मते तुमचा जो बेडचं पोझिशन आहे, हे आहे. पण जर तुम्ही कुणाकडून सल्ला घेऊन केलेला असेल, हां. तर त्यांचा पुन्हा सल्ला घ्या. त्यांना विचारा, की हा बेड असा नाही, असा ठेवला तर चालेल का? आणि ओके. सल्ला न घेता घेतला असेल, हं. तर मग मी जो देतोय तो तुम्ही एकदा करून बघा आणि त्याच्याने जर फरक पडला, तर तो ब्लॉक तुमचा निघून जातो. तर असं करेक्ट. पूर्ण घराला आपण इंटरनल आणि एक्सटर्नल असं पूर्ण रेकी म्हणजे जी युनिव्हर्सल लाईफ फोर्स हं. येणार आहे त्यांनी कव्हर केलं जातं. घरात जेवढी माणसं आहेत त्यांना कव्हर केलं जातं. ज्या छोट्या-छोट्या वस्तू आहेत त्या कव्हर केल्या जातात. सिम्बॉल्स आम्हाला जे शिकवलेले आहेत, ते सिम्बॉल्स मेंटली आम्ही त्या घरावर तसे काढतो आणि घराला प्रोटेक्शन देतो.